आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय. नाहीच आहे. ते गांधी आणि नेहरू नसते थोडी किमतीचे बिगाड कडकडीत देशातून समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती तो तिरंगा झेंडा मारलाय. भगवा झेंडा हाच आपला राष्ट्रध्वज आहे. आता हे असं ऐकल्यानंतर तर एक गोष्ट स्पष्ट होते. राष्ट्रध्वजाबद्दल बोलण्याआधी इतिहास आणि संविधानाचा अभ्यास करायला हवा. परंतु आता ते शक्य नाही, कारण यांचं आता वय झालं. परंतु यांना आणि यांना मानणाऱ्या लोकांना मला सांगायचंय की भगवा काय आम्हाला परका नाही, तिरंगाच्या माथ्यावरच भगवा आहे. पण लक्षात ठेवा, भगवा एका श्रद्धेचं प्रतीक असू शकतं, पण तिरंगा कोणत्याही एका धर्माचा, जातीचा किंवा संघटनेचा नाही. तो भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. शेतकऱ्याचा, कामगाराचा, सैनिकाचा, विद्यार्थ्यांचा, गरिबांचा आणि श्रीमंताचाही. आणि त्या तिरंग्याच्या मध्यभागी असलेलं अशोक चक्र हे फक्त एक चक्र नाही, तर सम्राट अशोकाच्या धर्मचक्राची आठवण करून देणारं हे चक्र आपल्याला सांगतं की देशाचं चाक थांबता कामा नये. भारताने सतत पुढे प्रगतीकडे चालत राहिलं पाहिजे. म्हणून तिरंगा म्हणजे फक्त 3 रंगाचा कपडा नाही, तर तो भारताच्या एकतेचा, विविधतेचा आणि अखंड प्रवासाचा संदेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या निर्मितीत ऐतिहासिक भूमिका बजावली, त्याच संविधानाच्या कलम 51 मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य सांगितलं आहे. म्हणून राष्ट्रध्वजाचा विरोध करणारा माणूस हा देशद्रोही आहे, असंच मी या ठिकाणी म्हणेन. म्हणून प्रश्न भगवा मोठा की तिरंगा मोठा असा नाही, तर प्रश्न एवढाच आहे, आपण आपल्या देशाच्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो का, हा प्रश्न आहे. भगव्याचा सन्मान करा, पण तिरंग्याला नाकारून नाही. कारण भगवा तुमच्या श्रद्धेचा रंग जरूर असू शकतो, पण तिरंगा आपल्या सगळ्या भारताची, अखंड भारत देशाची ओळख आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तिरंगा काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, तर तो या देशातील कोट्यवधी भारतीयांची अभिमानाचा प्रतीक आहे. म्हणून या अशी प्रकारची विधानं करून समाजामध्ये, देशामध्ये विष कालवून देशाची शांतता भंग करण्याचं महापाप करू नका. जय हिंद, जय संविधान.